श्लोक 199. श्रीराम अतिजीर्ण विस्तीर्ण ते रूप आहे, तिथे तर्क संपर्क तोही नसाहे. अति गूढ ते दृश्य तत्काळ सोपे, दुजे वीण जे खूण स्वामी प्रतापे. श्रीराम. परमेश्वराचं रूप खूप पुरातन आहे. किती जुनं आणि विस्तीर्ण आहे ते सांगता येत नाही. त्याचं स्वरूप मात्र स्थिर आहे. ते अनुभवी माणसाकडून जाणून घेणं आवश्यक असतं. ते रूप अतिजीर्ण आहे याचा शब्दशः अर्थ इथं घेता येत नाही. जीर्ण म्हणजे गलित गात्र झालेला, हा अर्थ इथं अभिप्रेत नाही. पूर्वीच्या काळी वयस्कर लोक नमस्कार केल्यावरती म्हातारे व्हा किंवा तुझे केस पांढरे होऊ दे रे असे आशीर्वाद देत असत. याचा अर्थ इतकाच आहे की तुम्हाला निरोगी दीर्घायुष्य लाभो, हे त्यांना सांगायचं आहे. भगवंताचा परिचय अनादी अनंत असा करून दिला जातो. जीर्ण हा शब्द गीतेतही आलेला आहे. आधी परब्रह्म आलं, मग मूळ माया गुणमाया त्रिगुण निर्माण झालं असा उल्लेख पुराणामध्ये आलेला आहे. परब्रह्म तर निर्गुण निराकार आहे, तेव्हा ते किती जुनं आहे, किती विस्तीर्ण आहे याचा अंदाज कोण सांगू शकेल. सूर्याचा प्रकाश पृथ्वीवर पोचायला खूप वेळ लागतो, तर काही ताऱ्यांचा प्रकाश पोचायला 3 ते 4 वर्ष लागतात. यावरून ब्रह्मांडाच्या विशालतेचा अंदाज आपल्याला करता येऊ शकेल. या परमेश्वराचं रूप नक्की कसं आहे याचा तर्क करणार कसा? आणि म्हणूनच परमेश्वराचं रूप अतिगूढ, अगम्य आणि समजायला कठीण आहे असं म्हटलं जातं. देव आणि भक्त हे एकमेकांपासून वेगळे नाहीत. ईश्वराचं स्वरूप गूढ असलं तरी समक्ष पूजन करताना, त्याचं सगुण रूप पाहताना त्याची ओळख पटू शकते. एक मनुष्य वनवासी भागात राहत होता. तो मृगयेसाठी म्हणजे शिकारीसाठी रानात गेला. कोणा एका श्रीमंताचा विसरलेला आरसा त्याला तिथं सापडला. तोपर्यंत आरसा म्हणजे काय हेही त्याला माहीत नव्हतं. त्यात त्यानं स्वतःचं प्रतिबिंब पाहिलं. त्याला वाटलं आपल्यासारखाच कोणीतरी प्रतिस्पर्धी इथं आला आहे. आरसा त्यानं जपून ठेवला आणि रात्रंदिवस त्याच्यावर पाळत ठेवू लागला. आपला पती घरी का आला नाही याचा शोध घेत घेत त्या माणसाची पत्नी तिथं येऊन पोचली. तेव्हा त्या माणसानं तिला सांगितलं की इथं तुला धोका आहे, तू परत जा. तिला थोडा संशय आला म्हणून ती परत तर गेली नाही, तर लपून छपून पाहू लागली. तेव्हा तिला तो आरसा दिसला आणि त्या आरशामध्ये तिला स्वतःचं प्रतिबिंब दिसलं. तिचा असा समज झाला की आरशात दिसणाऱ्या स्त्रीसाठी तो मनुष्य रानात रेंगाळतोय, मला मात्र खोटी भीती दाखवतोय. मग दोघांचं भांडण जुंपलं. याचा अर्थ अज्ञानानं, अडाणीपणानं खरं आणि समक्ष असूनसुद्धा ओळख पटली नाही. आपलं तसंच होतं. सगळीकडं ब्रह्म व्यापलेलं आहे. मी विश्वाचा एक भाग असल्यामुळं मीही ब्रह्मच आहे. अहम ब्रह्मास्मी आपल्याला पटत नाही. आणि जे पटत नाही त्याचा अनुभव येणं, प्रत्यय येणं, त्याला जाणून घेणं हे शक्यच नसतं. पण समर्थ म्हणतात, एखादा सद्गुरू भेटला तर तो आपल्यावर कृपा करतो. कितीही हुशार आणि बुद्धिमान असला तरी मार्गदर्शकाशिवाय कोणत्याही क्षेत्रामध्ये त्याची प्रगती होणं शक्य नाही. मुंगीनं स्वतः प्रवास केला तर कदाचित दूर पोचायला तिला खूप वेळ लागेल, पण तेच जर एखाद्या माणसाच्या कपड्यावरती बसली तर ती लगेच पोहोचेल. त्याप्रमाणे आपल्या प्रयत्नानं हा भवसागर ओलांडणं कठीण आहे.
पण गुरुचं बोट धरलं तर आणि त्यानं सांगितलेल्या मार्गावरून वाटचाल केली तर सहजपणे आपण सुख, समाधान आणि अखंड आनंदाच्या नगराकडं पोहोचू. मात्र ही गोष्ट सद्गुरूंचं बोट धरल्यावरच समजते. सद्गुरू नेहमी शिष्यांच्या कल्याणासाठी प्रयत्नशील असतात. गोंदवलेकर महाराज म्हणतात, आम्ही दुकान मांडलं आहे सोन्याचं, हिऱ्याचं, पण गिऱ्हाईक मात्र वाण सामानाचं. आई वडील जसे आपल्या परिवारातल्या लहान पोरांची काळजी घेतात तसंच सद्गुरू आपल्या शिष्यांची काळजी घेतात. गुरुच्या अंतःकरणामध्ये वात्सल्य, निस्पृहता आणि निरपेक्षता असते. त्यामुळं साधकाच्या मनातल्या सर्व शंकांचं निरसन होतं. साधक परमेश्वराशी एकरूप होतो. जय जय रघुवीर समर्थ. अति जीर्ण विस्तीर्ण ते रूप आहे, तिथे तर्क संपर्क तोही न साहे. अति गूढ ते दृश्य तत्काळ सोपे, दुजे वीण जे खूण स्वामी प्रतापे. श्रीराम.